मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. गती उतारा सुरू. परिच्छेद. महाराष्ट्रातील मर्यादित जलसंपत्तीमुळे अधिक क्षेत्राला एका पिकाची हमी देऊन दुष्काळावर मात करण्यासाठी 8 माहीच प्रसंगी 4 माही पाणी वाटप धोरण अवलंबवावे लागेल, असे सोलापूर येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री श्री शंकररावजी चव्हाण यांनी जाहीर केले. ही घोषणा म्हणजे 94 कायम दुष्काळी तालुक्यांतील 2.5 कोटी जनतेच्या दुष्काळी दरिद्री नारायणाच्या स्वातंत्र्यातील जगण्याच्या हक्काची पहिली घोषणा होय. ज्यांच्यासाठी ही घोषणा केली त्यांच्यापर्यंत त्यांच्या लोकप्रतिनिधींनी ती पोहोचविली काय? गावोगाव जाऊन योजना समजावून सांगितली काय? खऱ्या अर्थाने आज ही गरज आहे. कैलासवासी भाऊसाहेब हिरे यांनी कुळ कायदा करून कसेल त्याची जमीन हे महाराष्ट्रात पहिले पुरोगामी पाऊल टाकले. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची कारकीर्द म्हणजे पुरोगामी निर्णयांची व वाटचालीची कारकीर्द होय. कैलासवासी वसंतराव नाईकांनी 87 कायम दुष्काळी तालुक्यांसाठी पाण्याच्या योजना राबवायला अग्रक्रम दिला व देशातील पहिली रोजगार हमी योजना महाराष्ट्रात सुरू करून त्याद्वारे ग्रामीण मजुरांना काम व उत्पादक कामांद्वारे दुष्काळ हटाव मोहिमेस सुरुवात केली. श्री वसंतराव दादांचे जीवन, सहकार, संघटन, शासन अशा कामांचा त्रिकोणी संगम आहे. कैलासवासी विखे पाटलांनी सहकार साखर कारखानदारीचे रोपटे लावले. त्याचा वटवृक्ष बनवण्याचा दादांनी सतत प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रात निर्णय घेतले. 50 किंवा 60% विश्वासार्हता धरणासाठी मान्य केली. 8 माही पाणी योजनेला प्राधान्य देऊन दुष्काळी विभागातील पाझर तलाव पाटपाण्याने भरण्याची योजना मान्य केली. श्री शंकरराव पवारांनी 8 माही पाणी धोरण तत्वतः मान्य केले. पदर पसरून पाणी मागण्यापेक्षा पदर कमरेला खोचून दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी मागा, अशी घोषणा केली व 4 माही पाण्यापर्यंत तयारी दाखविली. जाचक मीटर पद्धती बंद करून हॉर्स पॉवरवर आधारित किफायतशीर वीजबिल पद्धत महाराष्ट्रात सुरू केली. बॅरिस्टर अंतुलेंनी छोट्या गरीब दुष्काळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली व संजय गांधी निराधार योजना राबविली. पाटबंधारे मंत्री व मुख्यमंत्री या पदांवरून पाणी प्रश्नावर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील दुष्काळी शेतकऱ्यांसाठी श्री शंकरराव चव्हाणांनी टाकलेले हे पहिले पोलादी पुरोगामी पाऊल म्हणावे लागेल. हा 2.5 कोटी दुष्काळग्रस्तांसाठी जणू जाहीरनामाच असून त्या सर्वांनी खंबीरपणे उभे राहणे व मुख्यमंत्र्यांना कृतीने साथ देणे हेच खरे आधार आहेत. या नेत्यांनी आपापल्या कारकिर्दीत पुरोगामी निर्णय घेतले व महाराष्ट्र बलवान बनवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. श्री शरदराव पवार सांगतात, माझ्या कारकिर्दीत 8 माही पाण्याला प्राधान्य देण्यात आले व 8 माहीला ते आपला पाठिंबा जाहीर करतात. स्टॉप.